नमस्कार सगळ्यांना, नमस्कार नमस्कार. तर आज वटपौर्णिमा आहे आणि आज सगळ्या बहिणींना आपल्या वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. हाय नमस्कार. आज तुमची पूनमताई एकदम ठणठणीत दणदणीत हाय. आज कुठं निघाली? फुल मेकअप करून मी निघाली वटपौर्णिमेला तुमच्या दाजींसाठी मागणं मागायला देवाला. सातो जन्म एकत्र राहा अशी मागणी घालते का देवाला? अहो माझं आयुष्य नवऱ्याला लागावं असं असतंय. आज नवऱ्याचं आयुष्य वाढायसाठी असतंय. तर भावा बहिणींना का आज तुमची पूनमताई कशी दिसती? म्हणजे अजून काही एवढा मेकअप नाही मी बरं का. म्हणजे मेकअप केलाय पण केस नाही अजून, स्टाईल बनवली नाही केसाची. बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं पूनमताई मस्त पैकी असा ही करा, मेकअप करा. नाही आंबाडा बांधा, पण आंबाडा काय मी बांधला नाही भावा बहिणींना. तर ब्लाऊज पण मी होका सगळा बनवलेला आहे. ब्लाऊज सगळा मस्त पैकी असा गळा बनवलाय. तर रात्री दाजीचा आयडिओ व्हिडिओ आलेला आहे. तुमच्या पूनमताई डिझाईनचा जम्पर ब्लाऊज शिवित होते त्यावेळेस. हा तर मस्त पैकी अशी मेकअप करून मी निघालीये ह्याला वट पौर्णिमेच्या पूजेसाठी. तर तुमच्या दाजींनी मला काय आज सरप्राईज दिलं नाही किंवा काय नाही दिलं. दाजी तुमचं मला कुठल्या सणाला सरप्राईज देत नाही. तर दाजीने सांगायच्या आधीच तुमच्या पूनमताईने सांगितलंय. दाजींची खबर घ्यावी लागल तुम्हाला. बरं कस काय गिफ्ट वाटलंय मग? हा ग बसा. कसलं काय गिफ्ट वाटलंय? तर मी ब्लाऊज असा जम्पर लांबक्या बाह्याचा शिवलाय बहिणींनो. तर कसा दिसतोय आज तुमची पूनमताई कशी दिसती नक्कीच जरा कमेंट मध्ये कळवा. कशी दिसती? भारी दिसती का? बाहेर उजेडाला दाखव ना जरा. तुमचं दाजी कसं दिसते तया? शोभतय का नाही तुमच्या पूनमताईला मग दाजी? मग हं? नथ पण घातली नाकात डुल डुल डुलू. तर नथ पण घातली, लाली पण लावली. लय कवाच नव्हती लाली लावली बाया. लावली ग बाया. एक तर फोटो बनताच आहे म्हणायचं. सेल्फी म्हणा सेल्फी. अयो शिवण्या परी बघा पाठीमागून. शिवण्या, अयो शिवण्या बघून दे. शिवण्या कस काय नटली शिवण्या भावानं बहिणीनं. हा एकच नंबर अशी नटली. चला अजून सिंदूर लावायचा आहे. मिस्टर के नेम का, पती के नेम का. बघू आता तुमची पूनमताई कशी कशी नटते. आपण तर तुम्हाला दाखवणारच आहे. चालू मध्ये चाललंय मेकअप तुमच्या पूनमताईचा. आज वट पौर्णिमा आहे आणि आज सगळ्या आपल्या बहिणींना दाजीकडून लाख लाख शुभेच्छा. वट पौर्णिमेच्या आमच्या सगळ्या बहिणींना हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा. आमच्या भावांना बहिणींना आणि अशीच सुख समृद्धीची जावं. हा अशीच तुमची पण वट पौर्णिमा सुखाची, समृद्धाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो असं. आणि आमचं भाव सगळं सुखात समृद्धीत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर पहिली पूनमताई तुमची कशी होती, आता कशी दिसती? म्हणजे बदल केलेला आहे तुमच्या पूनमताईनी. तुम्ही पलीकडे सरकावा. बरं तिकडे सरकतो भावा. जरा जागा द्या साहेबिनीला. तर भावा बहिणीनं तुमची पूनमताई पहिली एकदम साधी आणि सिंपल राहणीमान होतं तुमच्या पूनमताईचं. पण एवढ्या ह्याच्यात आपण बदललेलं आहे राहणीमान. तर राहणीमान कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे राहणीमान जाऊ द्या, राहणीमान मला साधंच आवडतं तसं म्हणाय गेलं तर. पण पहिलीच वट पौर्णिमा अशी असेल की मी एवढा मेकअप केलाय. नाही तर मी कधीच वट पौर्णिमाला सुद्धा मेकअप करत नाही. मी अशी साधी सिंपलच जायची. पण बऱ्याच बहिणींचं म्हणणं असायचं की पूनमताई तुम्ही जरा स्टॉप मध्ये राहत जा, मेकअप ही करत जा. पण मी कधी मेकअप केला नाही भावा बहिणींनो. पण मी पण आता आमच्या बहिणींनी सांगितल्यापासून चांगलंच मनाव घेतलंय आणि स्वतःकडे लक्ष पण दिलंय. आता मेकअप करती कधी सण आला तर. नाही तर मी मेकअप करायला मला एवढा इंटरेस्ट नसायचा. पण आता मी चांगला मेकअप करते आणि म्हणजे भारी वाटतं मला पण बरं का. आमच्या बहिणींनी सांगितलं, काय चुकीचं नाही सांगितलं, एकदम योग्य आणि बरोबर सांगितलेलं आहे. तर नत मोत्याची नाकामधी ग आंबा. तर मला असं वाटतंय की आज सवारी शिवाजी चौकामध्ये एकच नंबर अशी दिसते. चौकामध्ये. अगं बसाव तुम्ही नका हो
नाही नाही मध्ये मला बोलू. नाही भावाना पण आमच्या आता थांब थांब 2 मिनिटं. दाजी तर आपल्या आयडीला फोटो कस काय दिसन वा हा लय जरा थांब जरा गाम चालाय कमून काय नाही खुर्चीत बसून जरा मला बघून व्यवस्थित तुम्हाला घाम आला करा. काय फुटला काय घाम तर आपल्या आयडीवर फोटो कस काय दिसन व मस्त दिसन काढू जरा. आज आज वट पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आज फोटो काढू मस्त पैकी तुमच्या दाजीचा आणि माझा आणि म्हणजे आपल्या जी युट्यूब जी आयडी आहे ना त्याच्यावर आपण फोटो ठेवू. आता सध्या जी तुमच्या पूनमताईच्या आयडी वर जी डीपीचा फोटो आहे ती गेल्या वर्षीचा वट पौर्णिमेचा फोटो आहे. तर तुमच्या दाजींच्या आयडी वर आपण असाच दोघाचा फोटो ठेवू मस्त पैकी असा मस्त पैकी हा. चणचणीत झणझणीत कशाला बी चणचणीत काय मसाला आहे वही मी हा? का मिरची आहे चणचणीत झणझणीत. आता ते आज शब्द नवऱ्यावर famous रागवत झाले. नाही ते असं ना बर मग? बर बर चालतंय. रागवाय सारखं काय करू नका मी एकतर गिफ्ट नाही ते नाही तुमचं होय भाऊ बरं बहिणी भावानं बरं कसं काय वाटलं बरं गिफ्ट ही साडी साडी तुमच्या पूनमताईला दाजीने घेतलेली लया दिसाची आहे भावा बहिणींना. त्याचा मी जंपर आताशी शिवलाय आणि आताशी वट पौर्णिमेला त्याचा म्हणजे ही काढली मी काय म्हणतात काय म्हणतात हो त्याला काय मुहूर्त काढलाय वट पौर्णिमेला मी त्याचा म्हणजे आज आगमन केलंय आणि वट पौर्णिमेसाठी तुमच्या दाजींनी काय अजून आंब फिंब काय आणलेलं नाही तर तुमच्या दाजींनी पटकन जाऊन टाइम वेस्ट न करता आंब घेऊन यावं असं तुमच्या पूनमताईला वाटतंय. इच्छा आहे तुमच्या पूनमताईची पटकन जावं. लवकर इच्छा नाही. जातो लवकर आदेश आहे आदेश. लवकर जातो बायकोचा आदेश मानावा लागेल दाजीला होय सर आखो पर म्हणा की सर आखो पर. आणि मेहंदी बघा एकदम भारी अशी तुमच्या पूनमताईने रात्री मेहंदी काढली. मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना लेने तुझे गोरी आएंगे तेरे सजना चेहरा छुपा के रखना दामन चढ़ा के रखना. हो 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 मेहंदी मैंने काढी आहे. तुमच्या पूनमताईने दाजीचं नाव काढलंय बरं का याच्यावर हातावर बघून ते बघू दिसतंय का आपल्या भावा बहिणीला दिसतंय की काय कुठं पूनम काढलंय? संजय. हा? पण तुमचं दाजी आहेत ना लय आगावायचं. रात्री मी एवढ्या वेळ म्हणत होते अहो माझ्या हातावर मेहंदी काढा माझ्या हातावर मेहंदी काढा तरी मेहंदी काढा एक टिपका सुद्धा द्यायला आलं नाही तर असलं तुमचं दाजी येतं. पण जमलं तर पाहिजे का नको मी मेहंदी काढाय मला काय नका सांगू काय गप्प नका सांग. सांगू का माझी हा हो का ही तर काय आपला एवढा कलर उजळ नाही तेव्हा दिसणार नाही पण आपली नाही म्हणून आपली काढली होती मी भारी अशी मेहंदी. तर भाऊ बहिणींनो कशी काढली नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि चला आता मेकअप मला वाटतंय असंच राहू देऊ काय नो हा? कशाला आंबाडन फिंबाडन घालून नाही असं नाही दिवस आंबाडा भारी बांध नाही दिसते. आपली मोकळी केस अशी म्हणल्यानंतर नाही ना हा? तर कशी काय वाटती तुमच्या पूनमताईची वट पौर्णिमेची तयारी नक्कीच कमेंट मध्ये मला भाऊ बहिणीनं कळवा. तसं तर मी वट पौर्णिमेला जाताना म्हणजे पूजायला वडाला जाताना मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून तुमच्या पूनमताईच्या आयडीवर नक्कीच टाकन व्हिडिओ. तर लांबक्या बायाचा जम्पर बी कस काय शिवलाय नक्कीच सांगा. लांबच्या बायाचा शिवलाय काय जम्पर नाही आखूड आहे मस्त दिसतोय बर का ब्लाऊज एकच नंबर अशी. आता मागच्या वेळेस मी असंच हा बाह्याचा शिवायची पण आमच्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं असायचं की पूनमताई लांब हात बाह्याचा ब्लाऊज शिवा काठपदराच्या साडीवर भारी दिसतो नथ ही असल्यावर. तर आज मी मस्तपैकी असा लांब हात बाहीचा शिवलेला आहे जम्पर. आणि प्रत्येक वेळेस मी काठापदराची साडी असली की मग असा ब्लाऊज शिवती भावा बहिणींनो म्हणजे बहिणींनो भावांना काय सांगताय बहिणींना सांगती बहिणींना. तर मेकअप चाललेला आहे अपूर्वाचा पण मेकअप चाललेला आहे. पिल्लूचा आता पिल्लूच्या शाळेच्या खरेदीसाठी पण आपल्याला जायचंय म्हणजे पिल्लूला जरा स्टॉप चांगल्या आणायच्यात. परत तिला तिचं साहित्य ठेवायसाठी तिला एखादी पेटी म्हणजे बॅग आणावी लागल कुलपाची. तर पिल्लू हॉस्टेलला उद्याच्याला जाणार आहे ना तर तिची पण तयारी आपल्याला अशी करायची. तर तुमच्या पूनमताईला वट पौर्णिमेला जाऊन पिल्लूच्या तयारीसाठी परत तालुक्याच्या गावात जायचंय. अपूर्वाची तयारी शिवण्याची तयारी त्यांची पण शाळेची तयारी करायची आहे आपल्याला भाऊ बहिणींनो. आणि परत एकदा आमच्या भावा बहिणींना तुमच्या पूनमताईकडून तुमच्या दाजींकडून आणि तुमच्या पूनमताईच्या सहकुटुंबाकडून वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला प्रत्येक वर्ष जीवनातला तुमच्या प्रत्येक दिवस मला जी वाईट बोलतात त्यांच्यासाठी बी आहे तुमच्या जीवनातला तुम्हाला प्रत्येक दिवस तुमचा असाच आनंदात सुखात समृद्धीत
आणि भरभराटीचा जावो, हीच तुमच्या पूनमताईची ईश्वर चरणी प्रार्थना. तर भावा बहिणींनो, काय नाही, बस एवढं सांगायचं होतं. आणि आज तुमची पूनमताई भरपूर अशी खुश आहे. कालच मी एक सलाईन भरून आली टणटणीत. आज वट पौर्णिमेसाठी एकदम भारी अशी तयार झाली. नाही तर तुम्हाला तर माहित आहे मी बसली असती एका जागेवरच. हातपाय माझं लय लटलट कापत होतं ना. हातरून धरून बसली असती, डायरेक्ट झोपली असती. तर आज सण नसता काहीच हा, नसतं. मग बसली असती ना. हातपाय लटलट कापत होतं माझं, थरथर कापत होतं जास्त. त्याच्यामुळे मी काल सलाईन लावून आली दवाखान्यातून. आज मला बरं आहे, एकदम भारी असं. म्हणजे एकदम तुमची पूनमताई एकदम अशी स्ट्रॉंग आज हाय, भारी आहे. आणि दवाखान्याचा असर झाला म्हणायचा आपल्याला. दवाखान्यात गेल्यावर कसा बी माणूस असला तरी नीट होतो. आणि आपण काय एवढ्या मोठ्या दवाखान्यात जात नाही. आपला साधा दवाखाना जे करून आपलं घरगुती काय म्हणतात का नाही. मला मोठ्या दवाखान्यात जायचं म्हणलं की भ्या वाटतं, लय पैसा बी लागतोय आणि गुण बी येत नाही. गुण बी येत नाही. हा, आता मानासाठी काय, मी हर एक दवाखाना करून दमली, हर एक व्यायाम पण करत होती. पण एवढ्या ह्याच्यात मग मी व्यायाम पण बंद केलाय. पण आता मला परत व्यायाम चालू करते मी. आणि काय दवाखाना तर मी बंदच करून टाकलाय. दवाखान्यात जायचं म्हणलं की माझ्या अंगावर इतीत सायाळावाने काटा येते इतीत. अरे ती बरोबर आहे तुझं, पण दवाखान्यात आपल्या म्हणजे कसं शरीरामध्ये आजारी पडावं नाही म्हणून दवाखान्यात जातात ना माणसं, का उगाच जाते ती ना. होय होय, मग चला की घेऊन. तर तुमच्या पण जरा नटल्यावर भाव खावा लागतो म्हणून. तसं तर भाव कोण देत नाही ना, नवऱ्या पुढे चालतंय म्हणून असं केलं. उत्सुक नथ दाखवती व नथ केवड्याची आहे. ते तिकटाची एखादी म्हणजे एक गोष्ट ऐकली का तुम्ही, म्हणजे गुमान की नथ बघायसाठी सारखं अशी अशी करायची. मिरची ह्याच्यापाशी गेली, नाकात ठसका गेला, आछी आछी नकली नाक सकट नथी सकट बाहेर आलं. तसं उलीसा नवऱ्या पुढे भाव खावा लागतो. कर बरं एकदा परत. तर आज तुमची पूनमताई खरंच एक नंबर अशी भारी खुश आहे, खुश आहे. आणि दाजी तर मला असं वाटतं की तुमच्या पूनमताईने असंच आनंदी राहावं, खुश राहावं. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही टेन्शन दिल्यावर कशाला मी खुश राहीन? आलं बा माझ्यावर परत फिरून फिरून. मग भाऊ बहिणीनं घरगुती टेन्शन असतंय बायकाच्या माग. आणि त्याच्यात गाड्या माणसांनी समजून घ्यायला पाहिजे. बाया माणसाला कुणाचं पण टेन्शन नसतं. आणि त्याच्यात जर घरच्या जर करत्या धरत्या माणसाने जर बायला टेन्शन दिलं तर बाय टेन्शन मध्ये जास्त जाती. हे कळायला पाहिजे कुणाला, घरच्या माणसाला. आता माझा मी गप बसतो, मी काय म्हणतोय का? आता गप्पा चाल, गडीभर आणि चालू हा चाल. काय गडीभर आज नाही आज वट पौर्णिमा आहे. मग आजच्या दिवस वय पण आणि उद्यापासून चालू. वार गुरु. अरे नाही बाबा, आता कशाला तुझ्या बरं भांडण तंडण करून कुठं जाऊ द्या, मरू द्या. भाऊ बहिणीनं चेष्टा मस्करी झालेली आहे. तर तुमच्या पूनमताईने जी वट पौर्णिमेसाठी जी स्वतःची जी तयारी केली ती कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगा. भारी दिसते का तुमची पूनमताई? आणि पूनमताई पहिली म्हणजे एकदम साधी सिंपल असायची. आणि पहिली कशी दिसायची आता कशी दिसती, तसं तर साधी बी मला भारी वाटतं. मी साधी राहिली. आणि मी डगलं घालायची म्हणजे गाऊन घालायची. गाऊन काय चादरीचा शिवला का? तर नाही रे बाबा, पोत्याचा शिवलाय गाऊन. तर डायलॉग टिकटॉकला तर तुम्हाला माहित आहे, प्रसिद्ध डायलॉग आहे, फेमस. आणि मी आता एवढ्या ह्याच्यात साड्या नेसते. आमच्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं असतं की पूनमताई तुम्ही गाऊन घालू नका, साडी नेसा. संध्याकाळचं तुम्ही गाऊन घालत जा आणि दिवसभर साडी नेसत जा. तर मी आता तसंच करते. मी दिवसभर साडीच नेसते, संध्याकाळची पण माझी साडीच राहते. कधी मध्ये मी गाऊन घालते. जास्त मला जर दुखणं आलं किंवा कटाळा आला तर मग मी गाऊन घालत असते. आणि आमच्या बहिणींच्या म्हणण्याप्रमाणे मी बराच आपल्या राहणीमानात बदल केलेला आहे. कारण की ह्याच्या आधी मी आपलं स्वतःच आणि साधं राहणीमान माझ्या डोक्याने मी राहत होती. आणि माझ्या पुरी पण माझ्यासारख्याच राहते. त्यात काही विषय वेगळा नाही, कारण की जशी आई राहते तशीच लेकरं पण राहतात. तर जशी मी बदलली तसं मुलींनी पण स्वतः चेंज केलाय. त्या पण आता जरा चांगल्या राहतात, नाही तर पहिल्यापासून माझ्यासारख्याच राहत होत्या. तसं तर पिल्लू पण आता, पिल्लू इकडे या. पिल्लू आता हॉस्टेलला उद्याच्याला जाणार. तर पिल्लूची पण तयारी करायची तुमच्या पूनमताईला. पिल्लूना पण मेकअप कर पिल्लू भारी पैकी. पिल्लू आणि तुमची पूनमताई एकसारखीच आहे भाऊ बहिणींना. पिल्लू तब्येत कमी करायसाठी
खरंच भाऊ बहीण थोडस व्यायाम ही व्यायाम करायचा. फियाम करायचा तुझं आहे सगळं हॉस्टेलमध्ये सगळी सुविधा आहे बरं का व्यायामाची बियामाची सगळी. ती जी आहे हा. ना भाऊ बहिणीनं ती काय झालंय माहितीये का ती वांग बटाटा ही खाते ना जास्त त्याच्यामुळे तिला ही झालं नाही तर पहिली पिलू लय लुकडे आहे. मी तुम्हाला दाखवीन पिलू लय भारी पहिली दिसत होती लहानपणी. कशी होती ती. एवढ्या 2-3 महिन्यातच म्हणजे 2-4 वर्षातच पिल्लूची तब्येत जरा स्ट्रॉंग झाली आणि त्याच्यात लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यावर तर जास्तच म्हणजे लॉकडाऊन म्हणजे कसं व्यायाम बंद झाला ना शाळेत येण्या जाण्याचा. नाही तर शाळेत कसं व्यायाम राहतो खेळ राहतात. तर चला भाऊ बहिणींना मी आता जास्त वेळ घेणार नाही मला पण उशीर होईल. चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी आणि कसं काय वाटला तुमच्या पूनमताईचा आजचा गेट लुक नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि तुमच्या दाजीला कुणीतरी चांगलं राहायला सांगा. बर 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 चालतंय. नक्कीच दाजी लोक बदलणार. आता बऱ्याच भाऊ बहिणींनी सांगितलेलं आहे आता तुमच्या पूनमताईला दाजी शॉपला पाहिजे. ती बी मला बी आहे ना. हो नाही नाही दाजी चला लोक बाय बदलणार. बाय 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 सगळ्यांना. एका बाय हातात बाय. मेहंदी काढायची राहिली या. बाय बाय.